नमस्कार, मी रणजित सर. मॅथ बाय रणजित सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण जो की नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर म्हणजे पेपर विश्लेषण सिरीजचं 21 सप्टेंबर 2025 रोजी झालेला पेपर, त्याचा योग्य ते विश्लेषण आपण गणित व बुद्धिमत्ता या विषयाचा घेऊया. तत्पूर्वी आय होप सर्व व्हिडिओ लेक्चर तुम्ही बघत आले, तुम्हाला एक आयडिया आली असेल की पेपर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड करत असतो आणि देन तिथनं तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, देन सोडवायचं आहे. आपण इथं नंबरिंग देणार, त्या क्वेश्चनचा नंबर सांगणार, देन त्याच्यानंतर त्याचा विश्लेषण बघणार. जर पेपरमध्ये शफलिंगचा पेपर असेल, असं काही विद्यार्थ्यांचा विषय होता की शफलिंग पेपर आला तर आपण कसा सोडवायला पाहिजे. जर शफल पेपर असेल तर तुम्ही सरसकट सोडवत नेणे आवश्यक आहे. आताचा कंडिशन तुम्हाला त्याच पद्धतीने विचार करायचा आहे आणि एक्झॅक्टली तुमचं पेपर सिरीज जर आपण त्या पद्धतीने विचार केला की 25-25चं जर सेक्शन असेल तर आपण वेगवेगळं सॉर्ट आउट करून त्याचं उत्तर काढता येते. परंतु तुमचं जर हे असं माइंडसेट झालं की कधी मॅथ, कधी रिझनिंग किंवा कधी मराठी अशा पद्धतीने शफलवाला पेपर आला तर तुम्ही सरसकट सोडवत नेणे अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह आहे. आणि देन इथे आज आपण सुरुवात करूया आपल्या सेशनला. त्याआधी तुम्ही एकदा जोरदार लाईक होऊ द्या आणि इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करा. तर बघू आपण आज पहिला क्वेश्चन यामधला, जो की रिझनिंगचा पार्ट आहे. पहिलाच क्वेश्चन आहे तुमचं, बघा. नंबर सिस्टमचं म्हणजे त्या पद्धतीने आहे, म्हटलं काय अंक मालिका यावरचं क्वेश्चन. तर यामध्ये सिक्वेन्स काय लागत आहे बघा. यांच्यामधला फरक आहे तुमचा 49, देन यामधला फरक तुमचा कितीचा आहे, देन आपण यांच्यामधला फरक म्हटलं तर 36चा आहे. ठीक आहे, या दोन अंकामधला. आणि इथला किती तुमचं, देन त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर देन इथे तुमचं 25चा आहे, देन इथे तुमचं किती होत आहे 16, देन यानंतर इथे कितीचं आहे 9, आणि देन त्या पलीकडे जर आपण विचार केला तर आता मला सांगा, हा जो सिक्वेन्स तुमचा मेंटेन होत आहे, ठीक आहे, हा सिक्वेन्स जो मेंटेन होत आहे हा 49, 36, 25, 16, 9 हे काय आहे, सर्व वर्गसंख्या आहेत. म्हणजे डिफरन्स कसा आहे, वर्गांचा डिफरन्स आहे. म्हणजे देन त्याच्यानंतर जर वर्गांचा डिफरन्स म्हटलं 4, म्हटलं तर 4 इथे तुम्ही जर यांच्यामध्ये जर मिळवले तर फायनल आन्सर किती यायला पाहिजे 144, जो की ऑप्शन क्रमांक तुमचा कोणता आहे, सी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर. मग या पद्धतीने इथं सिक्वेन्स होता. देन त्या पलीकडचा आता पुन्हा एक क्वेश्चन नंबर सेकंड जर आपण बघितला तर क्वेश्चन नंबर सेकंड बघा मित्र, या टाईपच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर सेकंड किंवा फर्स्ट जर लॉजिक जर तुम्हाला 20 सेकंदात जर लागत असेल तर ओके, जर लागत नसेल तर तुम्ही त्याला स्किप करणे आणि पुढे जाणे, नंतरचे क्वेश्चन बघणे. जसं तुमचं आता देन त्याच्यानंतर क्वेश्चन 2 मध्ये आपण जर बघितला, क्वेश्चन 2 मध्ये काय, PIS QAT दे CUZ आणि BLW अशा पद्धतीने आहे. आणि हे 4 ऑप्शन तुम्हाला मेंटेन आहे. तर यांच्यामध्ये विसंगत पद ओळखा म्हणताय. आता विसंगत पद ओळखा म्हटलं तर याचा प्रश्नाचं उत्तर कसं, 3 जे काही तुमचे ऑप्शन्स असतील ते एकाच रिदमने चालणार आणि एक ऑप्शन वेगळा काहीतरी चालतो, तर त्यामुळे आपण त्याला विसंगत ठरवतो किंवा ऑड वन आउट आपण असं म्हणू शकतो. तर मला सांगा, इथे प्रत्येक याच्यामध्ये तुमचं इथे आय म्हणजे ए आणि इथे यू म्हणजे हे सर्व काय आहे तुमचे स्वर आहेत. मग इथं तुमचं काय येणार, इथे यल हा मध्ये असलेला अक्षर स्वर नाही, म्हणून हा विसंगत ठरत आहे. म्हणून BLW जो ऑप्शन आहे तुमचं ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. आपल्याला काही सिक्वेन्स जर इथे लागत नसेल तर डायरेक्टली आपण कोणाकडे जाणे आवश्यक आहे, असं स्वरांकडे जाणे आवश्यक आहे. कधी 1 वेळा, कधी 2 वेळा या टाईपनं तुमचं याचं उत्तर तिथे मेंटेन होता. हे ऑलरेडी तुम्ही या टाईपचे क्वेश्चन जर डिस्कशन जर केले तरच तुम्हाला या लेवलचे क्वेश्चन विदिन सेकंद उत्तरात सोडवता येणार, नाही तर तिथं लॉजिक सापडणे अत्यंत
कठीण गोष्ट आहे, ठीक आहे. तर मनावर अजिबात घ्यायचं नाही. जर तुम्ही इथे या प्रश्नासाठी जर इगो हर्ट केला की हा प्रश्न मी सोडवल्याशिवाय मी पुढे जाणारच नाही, तर प्रश्नपत्रिका म्हणजे तो प्रश्न सुद्धा इगोवर येतो की तुम्हाला पुढच्या वर्षी या पेपरला पुन्हा आणल्याशिवाय मी काही चैन बसणार नाही. म्हणून स्मार्ट वर्क करा. म्हणजे याला तुम्ही जर लॉजिक जर लागत नसेल तर याला एका सोडून द्या, देन त्याच्यानंतर पुढे जावा. क्लिअर? ओके. देन कारण हा स्पीड ब्रेकर म्हणून काम करतो मित्र, ठीक आहे. तर आपल्याला ब्रेक मारता आला पाहिजे, पुन्हा जाता आला पाहिजे, ठीक आहे. ओके. देन पुढचं जर क्वेश्चन जर बघितलं तर हा दिशाज्ञान चाचणीचा आहे. तर देन त्याच्यानंतर क्वेश्चन 3 मध्ये बघा XY. क्वेश्चन 3 काय म्हणताय? XY हे 2 विद्यार्थी त्यांच्या शाळेपासून घरी जाण्यासाठी चालू लागले. ते एकमेकांच्या परस्पर विरुद्ध दिशांनी 1.5 किलोमीटर गेले आणि नंतर ते प्रत्येक जण त्याचे उजवे. आता बघा एक कॉमन पॉइंट असेल इथे, आपण इथे कन्सिडर करूया. हा जर कॉमन पॉइंट आहे, त्यापासून दोन्ही अपोजिट साइड्स म्हटलं तर हा इकडे गेला असेल, देन त्याच्यानंतर हा इकडे गेला असेल. मग आता एक्स आणि वाय इथे 1.5 किलोमीटर आणि 1.5 किलोमीटर. देन त्यांच्या काय म्हणताय इथे सांगा. इथे पुढचं काय म्हणते, प्रत्येक जण त्याच्या उजवीकडे वळला व 2 किमी चालून घरी पोहोचला. प्रत्येक जण म्हणते. आता इथे बघा हे जे व्यक्ती आहे इकडच्या सुद्धा 2 म्हणजे उजवीकडे. आता बघा तुम्ही कुठे चालले, बघा इथे बसा आता व्यवस्थित, ठीक आहे. देन मग आता देन तुम्ही उत्तर म्हणजे पश्चिमेकडे तुम्ही जाताना, पश्चिमेकडे तुमची उजवी दिशा कोणती? उत्तरवाली म्हणजे वरची. देन तुम्ही पूर्वेकडे जाताना तुमची उजवी दिशा म्हटलं खालची. मग या पद्धतीने हे सुद्धा 2 किलोमीटर आणि इकडचं सुद्धा 2 किलोमीटर. या पद्धतीने इथे जाऊन तो घरी पोहोचणार आणि इथे जाऊन हा सुद्धा घरी पोहोचणार. मग आता यांच्यामधला तुम्हाला हा डिस्टन्स असतं विचारताय. बघा हा डिस्टन्स जर आपण इथे जर फाइंड आउट जर करतो म्हटलं तर हा जो डॉटेड लाईनचा डिस्टन्स आहे, जर आपण याच्यामध्ये एक ट्रायंगल जर इथे जर जोडला तर ट्रायंगल म्हटलं तर कोणतं आहे हे, जर आपण असं व्यवस्थित जर जोडला तर बघा. ओके. देन हा जो ट्रायंगल बनतोय तुमचं, हा ट्रायंगल मध्ये हा 90 डिग्रीचा आहे, ठीक आहे. मग 90 डिग्री मध्ये मला सांगा यार, जर आपण सपोज याला जर पॉइंट आउट जर दिला, जर सपोज हा इथनं आपण ABC हा ट्रायंगल जो आहे तुमचा, हा ट्रायंगल मध्ये जर आपण विचार जर केला तर ट्रायंगल काय सांगा बरं. ABC मध्ये हा बी अँगल 90 डिग्रीचा आपण म्हटला, 90 डिग्रीच्या अपोजिट तुमचा कर्ण असतो. आणि कर्ण जर तुम्हाला जर काढायचं असेल, शॉर्टेड डिस्टन्स म्हटलं तर कर्ण. मग आता मला सांगा हा जो डिस्टन्स आहे तुमचं, जर आपण CD जर म्हटलं आणि BE जर म्हटलं इथे, ठीक आहे. EB किंवा BE आणि CD जेवढं अंतर आहे तेवढंच BEचं, म्हणजे इथे सुद्धा 2, पण 2 आणि 2 किती होत आहे 4. आणि देन मग आता मला सांगा यार, इथे हा टोटल डिस्टन्स जर ED जर म्हटलं तर 1.5 आणि 1.5 किती होत आहे तुमचं 3 किलोमीटर. मग मला सांगा आता देन डायरेक्टली पायथागोरस थेरम जर लावलं तर AC चा वर्ग बरोबर तुमचं काय होणार, AB चा वर्ग प्लस काय होत आहे तुमचं बाजू 1 आणि बाजू 2 BC चा वर्ग, अशा पद्धतीने आहे. पण AB चा वर्ग तुमचा आता इथे लक्षात घ्या, AB चा वर्ग किती आहे तुमचं 4, 2 आणि 2 4 आणि देन इथे किती 3 चा वर्ग. एवढं करण्याची गरजच नव्हती. AB किती भेटलं तुमचं, जसं डायग्राम काढले तसंच तुमचं उत्तराकडे जाणं अपेक्षित होता. AB किती आहे तुमचं 2 आणि 2 4, मग तुमचं BC किती आहे 3 2 4 3 4 5, अशा पद्धतीने ट्रिपलेट तुम्हाला माहिती असणं आवश्यक होता. म्हणजे हा 5 येणार या पद्धतीने. म्हणजे जो ऑप्शन क्रमांक कोणता येणार तुमचं, ऑप्शन D इज अ करेक्ट आन्सर. यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने उत्तरापर्यंत जाणे अपेक्षित होता, ठीक आहे. देन नेक्स्ट जर आपण क्वेश्चन जर बघितला तर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलं जाते बघा. आता पायथागोरस त्रिकुट आहे, आपण बॅच मध्ये व्यवस्थित बघितला. तुमचं इथे रिव्हिजन सेशन आहे, तुम्ही ते लक्षात घेणे अपेक्षित आहे. तुमचा पूर्ण अभ्यास झालाय, त्या पद्धतीने तुम्ही पेपर देत आहे. तर त्या अनुषंगाने आपण इथे डायरेक्टली ट्रिपलेट सांगितलेले आहे. आपण जेव्हा वेगळा लेक्चर हे दिशाज्ञानाचं चाचणीचं घेऊ तिथे इन डिटेल्स आपण तिथे सांगूया. देन पुढे जर आपण जर इथे मेंटेन जर
परमितने बियांचे रोजपेक्षा जास्त नमुने गोळा केले, रोजने नीलपेक्षा कमी नमुने गोळा केले. तर आपण जसं वाचतो त्या पद्धतीने लक्षात घ्या. परमित, ठीक आहे, कोणापेक्षा कमी म्हणताय? रोजपेक्षा जास्त, रोजपेक्षा जास्त म्हणताय म्हणजे परमितने यांचं जास्त काढू आपण ते रोजपेक्षा. देन त्यानंतर काय, रोजने नीलपेक्षा कमी, परमितने बियांचे रोजपेक्षा जास्त नमुने गोळा केले, रोजने नीलपेक्षा कमी, रोजने नीलपेक्षा कमी, नीलपेक्षा कमी गोळा केले, नीलने परमितपेक्षा जास्त, नीलने परमितपेक्षा जास्त. आणि देन या पद्धतीने आपण नीलचा जर विचार जर केला, नीलने परमितपेक्षा जास्त आणि रोजपेक्षा, हा, देन त्याच्यानंतर ऋताने परमितपेक्षा जास्त परंतु नीलपेक्षा कमी, परमितपेक्षा जास्त नीलपेक्षा कमी म्हटलं तर हे कोण आहे? ऋता. अशा पद्धतीने तुमचं मेंटेन. देन त्यानंतर जर तुम्हाला आता इथं प्रश्न विचारताय, सर्वात जास्त नमुने गोळा करणारी व्यक्ती दर्शवा. आता कोण? मोठा लाईन कोणाचा आहे? तुमचा नीलचा. म्हणून ऑप्शन क्रमांक कोणता येत आहे तुमचं उत्तर? ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर मग? ओके. देन नेक्स्ट जर बघितलं आपण क्वेश्चन नंबर तुमचं, देन त्यानंतरचं बघा क्वेश्चन 5. क्वेश्चन 5 मध्ये काय म्हणते? अॅनालॉजीचा क्वेश्चन आहे. तर बघा क्वेश्चन 5. क्वेश्चन 5 मध्ये बँगलोर याचं तुम्हाला उत्तर काढायचं आहे. ओके. बँगलोरचा विषय जर केला तर आपण इथे जर विचार जर केला, पहिल्यांदा कोडिंग काय तर पुणे, पुणे बरोबर इकडे काय S21Q5 या पद्धतीने तुम्हाला इथे मेंटेन आहे. पी नंतर एस, पीचा क्रमांक किती आहे तुमचा? 16 ते त्याच्यानंतर 19. यामध्ये जो डिफरन्स आहे +3चा आपण इथं मेंटेन करूया. म्हणजेच तुमचं देन त्याच्यानंतर पहिला, देन त्याच्यानंतर याचा 21 क्रमांक आहे यूचं. देन एन नंतर तुमचं क्यू कसं आहे? तर एनचा नंबर किती आहे? 14 आणि ते किती होत आहे तुमचं? क्यूचा नंबर OPQ म्हटलं तर 17. अशा पद्धतीने 3ने वाढवतं +3. म्हणजे अल्टरनेट संख्या. रिदम काय लागत आहे? डायरेक्टली तुमचं इथे नाही, तर पी नंतर तुमचं रिदम पहिला आणि तिसरा यामध्ये अक्षरांचा +3 ने होत आहे. आणि देन त्याचं अक्षर 5चा नंबर म्हणजे 5 नंबरिंगवर कोण येते? ई. म्हणजे आपण डायरेक्टली इथे जम्प करताय ते बरं लक्षात घ्या. ठीक आहे. मग बी पासून तुमचं काय होणार? पहिला अक्षर म्हटल्यानंतर इथं +3, मग बीचं नंबरिंग 2, 2 + 3 म्हटलं तर ई. मग ई असणार डायरेक्टली जम्प करायचं. ई असणारा ऑप्शन कोणते आहेत? 2 आहेत. ई असणारे ऑप्शन कोणते आहेत? 2. मग जर आपण इथं जर विचार जर केला तर देन त्याच्यानंतरचं तुमचं आणि बी आणि डी मध्ये आहे. तर बघा आता मग अनकॉमन पार्ट कोणता आहे? बघा 1Q 7D 12 13. मग 12 13 जर म्हटलं तर तो 12 13 शेवटून 1 2 3 4 चौथ्या नंबरवर आहे. मग चौथ्या नंबरचं तुमचं 1 2 3 4 याचं उत्तर 12 येणार की 13 येणार हे आपल्याला फाइंड आउट करायचं. बाकीचा अजिबात चेकआउट नाही करायचा. देन मग आता मला सांगा इथे हा नंबर वर्ड देन त्याच्यानंतर हा नंबरिंग. मग एलचा नंबरिंग यायला पाहिजे. एलचा नंबरिंग किती नंबरवर असतो? 12 नंबरवर. मग इथे 12 तुमचं येणे आहे. म्हणजे 12 येणारा तुमचं ऑप्शन क्रमांक कोणता आहे? बी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. या पद्धतीने तुम्हाला इथे आन्सर काढायचा, ना की सर्वच्या सर्व काढत बसायचे नाही मित्र. समजा त्या ते घरी येऊन चेक करायचं आहे. ठीक आहे. ओके. नेक्स्ट जर आपण जर विचार जर केला, क्वेश्चन नंबर कोणता आहे आता बघा. क्वेश्चन 6 या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात प्रत्येक पोलीस भरतीमध्ये. आणि देन त्याच्यानंतर आपल्याला त्याचं उत्तर कसं लवकरात लवकर काढावं याचं आपण आता अचूक इथे विश्लेषण बघणार आहे. तर बघा, तर या टाईपच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला डायरेक्टली जम्प करायचं काय विचारताय. ठीक आहे. फायनली तुमचं काय विचारताय? तर बघा, जर प्रकाशाला सकाळ, मग असं कोडिंग आहे तुमचं. देन त्याच्यानंतर काय म्हणतात? तर आपण कधी झोपतो. आपण रियालिटी म्हणजे देन त्याच्यानंतर व्यवहारी अशा भाषेमध्ये किंवा व्यवहारी विचारात जर घेतला आपण, तर तुमचं इथे आपण कधी झोपतो म्हटलं तर रात्री. याचा व्यवहारी भाषेत तुमचं उत्तर काय येणार?
रात्री. मग रात्रीला काय म्हटलं जाते? रात्रीला सूर्योदय असं म्हणतात. याचं उत्तर नेमकं उत्तर रात्री येणार, परंतु रात्रीची कोडिंग काय आहे हे महत्वाचं. रात्रीला काय म्हणतात? सूर्योदय. म्हणजे केव्हा झोपणार म्हटलं तर सूर्योदय, अशा पद्धतीने तुमचं उत्तर येणार, जो की सूर्योदय कितव्या ऑप्शन मध्ये आहे? सूर्योदयला सी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर? ओके. देन हा सोपा प्रकार आहे, तुमचं तिथे लक्षात येणे आवश्यक राहील. आता क्वेश्चन नंबर 7 बघा. क्वेश्चन नंबर 7 मध्ये जर इथे जर आपण मेंटेन जर केला क्वेश्चन नंबर 7, तर यामध्ये तुमचं इथे जर आपण विचार जर केला का बी देन के बी आय देन त्याच्यानंतर पी यू वाय ए, ठीक आहे. देन त्याच्यानंतर तू खूप हुशार आहेस, तू खूप हुशार आहेस. यामध्ये जर आपण इथं मेंटेन जर केला खूप हुशार आहे, देन त्याच्यानंतर या लोका याला काय म्हणतात बघा बरं, याची कोडिंग काय? ते खूप हुशार वाटतात. वाटतात, ठीक आहे. पुढे जर विचार जर केला PULE चा अर्थ काय होता बघा. ते पाहू शकतो, तर तू पाहू शकतो. देन सन पुन या चा अर्थ काय होत आहे तर बघा, ती खुश, किती हुशार आहे. तर तुम्हाला शेवटी काय विचारते तो महत्वाचा आहे. आहेस असं तुम्हाला विचारतंय. आहेस या पद्धतीने जर विचारत असेल तर याचा क्वेश्चन मार्क तुम्हाला आहे. आहेस हा जो आहे तुमचा कुठे देऊ नये ते पहिल्यांदा लक्षात घ्या. आहेस कुठं आहे तुमचं? एकाच ठिकाणी आहे, बाकी कुठेच नाही. याचा तुमचा कोणता तरी एक असा पाहिजे यामधला की तो एकाच ठिकाणी यायला पाहिजे. म्हणजे बघा के इथं आहे आणि त्याच्यानंतर पी यू इथं आहे, वाय इथे सुद्धा आहे. म्हणजे हे रिपीटेशन होत आहे. बी आय कुठंच रिपीट होत नाही आहे आणि आहे सुद्धा कुठंच रिपीट होत नाही. म्हणजे तुमचं उर्वरित त्या पद्धतीने उत्तर काय राहणार? बी आय. पहिले ठोका, नंतरच्या नंतर पाहायला गेला. समजत आहे का? या पद्धतीने तुम्हाला हे इथे लिहिणे असं नाही तर डायरेक्टली तिथे क्वेश्चन थ्रू तुम्हाला समजून घेणे आहे, डायरेक्टली क्वेश्चनवर जंप करणे आहे. क्लिअर? ओके. देन नेक्स्ट जर आपण यानंतरचा क्वेश्चन जर बघितलं, क्वेश्चन नंबर तुमचं काय म्हणताय? क्वेश्चन 8, ठीक आहे. क्वेश्चन 8व्या मध्ये बघा तर क्वेश्चन 8व्या मध्ये काय होणार? सहा वाहने एका ओळीत उभी केली आहे, तर उजव्या टोकाला असलेले वाहन निवडा अशा पद्धतीने. उजव्या टोकाला असलेले वाहन डंपर नाही अशा पद्धतीने म्हणताय. मोटार बाईक व डंपर एकमेकांच्या शेजारी नाही. तर आपण हे नाहीत जर अशा पद्धतीचे आहे तर यावरून आपल्याला उत्तर डायरेक्टली काढता येणार नाही. निगेटिव्ह सेंटेन्स आपल्याला जरा थोडं नंतर ते आपल्या कामी येणार आहे. छोटी व्हॅन व गाडी एकमेकांच्या शेजारी आहे म्हणताय, ठीक आहे. छोटी व्हॅन आणि आपण इथं मेंटेन, हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. छोटी व्हॅन आणि गाडी एकमेकांच्या शेजारी आहे म्हणताय, ठीक आहे. दे पुढं काय म्हणताय लक्षात घ्या. असे 6 वाहने आहेत. तर लॉरी डाव्या बाजूचे पहिले वाहन आहे. लॉरी डाव्या बाजूने पहिल्या वाहन म्हणताय. लॉरी जर आपण इथे कन्सिडर जर केला लॉरी, ठीक आहे. देन डाव्या बाजूने पहिले म्हणताय, तर देन त्याच्यानंतरचं उत्तर तुमचं काय? देन टेम्पो हे उजवीकडून दुसरे वाहन आहे. टेम्पो
मग इथं पहिलं काहीतरी असणार, देन त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरचं कोण आहे, टेम्पो. तर बघा आता देन मग आता या पद्धतीने इथे 1 2 3 4 या पद्धतीने झालं. ठीक आहे, तर आपण टेम्पो इथं घेऊ. हा सेकंड लास्ट आहे, 1 2 3 4 5. मग देन त्याच्यानंतरचा जर विचार जर केला तर बघा आता इथं पहिले जे नाहीत म्हणून होते ते आपण वाचूया. मोटर बाईक व डंपर एकमेकांच्या शेजारी नाही. मोटर बाईक व डंपर. ठीक आहे, जर आपण म्हटलं उजव्या टोकाला असलेले वाहन डंपर नाही, डंपर इथे नाही, तर मग तुमचा डंपरसाठी एकच स्थान उर्वरित आहे. डंपर कुठं राहणार, इथेच राहणार, या डावीकडून दुसरा डंपर. मग नंतर डंपर व मोटर बाईक एकत्र राहू शकत नाही, म्हणजे मोटर बाईक तुमचं शेवटी राहणार, कारण 6 वाहनं त्या पद्धतीने राहतील, मोटर बाईक अशा पद्धतीने. मग तुम्हाला शेवटी काय विचारतं, पहिलाच क्वेश्चन विचारला होता तो उजव्या टोकाला कोणता आहे, उजव्या टोकाला मोटर बाईक, आणि जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे, मग तुमचं ए ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर, त्या पद्धतीने याची मांडणी करणे अत्यंत आवश्यक होता. ठीक आहे, देन नेक्स्ट जर आपण जर विचार जर केला तर हे वेन आकृतीमध्ये तर्क व अनुमाने या टाईपचं क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन 9 मध्ये इथे जर आपण विचार जर केला तर बघा आता क्वेश्चन 9 काय म्हणता याच्यामध्ये, सर्व कावडे गायी आहेत. सर्व आणि सर्व, आता आतमधला आहे सर्व कावडे काय आहे, गायी आहेत. काही गायी काड्या आहेत, काही, आणि इथं कावड्यांसंबंधी काय म्हटलंय, काय काड्या, हे काडे अशा पद्धतीने काड्या आहेत अशा पद्धतीने म्हटलं. देन पुन्हा काय म्हणताय आता निष्कर्ष बघा, काही गायी कावडे आहेत, काही गायी कावडे आहेत. तर बरोबर आहे, बाहेरच्या आतमधल्या सोबत निश्चितपणे तुमचं काहीचा रिलेशन लागते, म्हणून पहिला तुमचा करेक्ट राहणार. देन त्याच्यानंतरचं बघा, सर्व गायी काड्या नाहीत. सर्व गायी काड्या नाहीत म्हणजे काही काड्या आहेत अशा पद्धतीने आपलं तिथे रिलेशन मेंटेन करता येईल, म्हणजे दुसरा सुद्धा करेक्ट आहे. म्हणून तुमचा ऑप्शन कोणता येणार, दोन्ही सत्य असं म्हणून तुमचा ऑप्शन कोणता येईल, 1 व 2 सत्य म्हणून ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर, मग ओके, देन या पद्धतीने तुमचं उत्तरापर्यंत पोहोचणे होता. नेक्स्ट आता जर विचार जर केला तर बघा क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 मध्ये बघा क्वेश्चन 10 मध्ये काय होत आहे, हा हे दिशाज्ञान चाचणीच आहे. एक नदी उत्तरेकडून, हा जरा ट्रिकी क्वेश्चन आहे, तुम्हाला सर्वांना याच्यावर जरा वेगळ्या पद्धतीने उत्तर यायला पाहिजे असं जरी वाटला तरी पण आता आपण एक्सप्लेनेशन बघू व्यवस्थितरित्या. एक नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे, आता उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणताय तर उत्तर वरच्या दिशेने खालच्या दिशेने येताना, दक्षिणेकडे येताना काय म्हणताय तिथे, या मार्गात ती डावीकडे वळते व एक बघा खाली येताना डावीकडे असं या पद्धतीने डावीकडे वळते. त्याच्यानंतर काय म्हणताय, डावीकडे वळून एक टेकडी भोवती अर्धवर्तुळ करते आणि नंतर ती डावीकडे काटकोन करून, आता टेकडी भोवती अर्धवर्तुळ म्हटलं तर या पद्धतीने असं राहणार. ठीक आहे, वर्तुळ पूर्ण म्हटलं तर या पद्धतीने राहील अर्धवर्तुळ. मग देन त्याच्यानंतर काटकोन म्हटलं तर देन त्याच्यानंतर या पद्धतीने असं मी जात आहे, आणि देन काटकोन म्हटलं 90 अंशात असं फिरणे राहील. ठीक आहे, देन मग यानुसार जर तुमचा इथे जे असा 90 अंश, आता डावीकडे फिरणे म्हटलं तर या पद्धतीने पूर्ववत याच लाईनवर येत आहे. अर्धवर्तुळ म्हटलं तिथे अर्ध तुमचं या पद्धतीने मेंटेन होत आहे. म्हणून मग आता देन काटकोन वळते व वाहू लागते म्हटलं तर हे पुढे दिवस जाणार आहे. म्हणून आता तिची दिशा कोणती आहे, पुन्हा ते दक्षिणेकडेच वाहत आहे, उत्तरेकडून दक्षिणेकडे. म्हणून तुमचं उत्तर काय राहणार मग तिथे लक्षात घ्या. मग या ठिकाणी नदी कोणत्या दिशेने वाहत आहे म्हटलं तर दक्षिणेकडे वाहत आहे, म्हणून तुमचा ऑप्शन कोणता राहणार, ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर, थोडं ट्रिकी क्वेश्चन होता, निश्चितपणे तुम्हाला आय होप इथं समजला असेल. ठीक आहे, व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा मित्रांपर्यंत. ठीक आहे, देन नेक्स्ट तर क्वेश्चन नंबर 11 बघा. क्वेश्चन 11 मध्ये काय 11,
क्वेश्चन 11 मध्ये 12 जानेवारी 1997 ला रविवार होता. कधी? 12 जानेवारी 1997 रवी. ओके, रविवार असं म्हणूया. तर तुमचं कधीचं म्हणताय? देन त्याच्यानंतर 4 जानेवारी 2000. आता 4 जानेवारी 2000 ला पहिले जाण्यापेक्षा आपण 4 जानेवारी 1997 काढूया. ठीक आहे, 1997. तर किती दिवस बघा, जर यापासून जर 7 दिवस मागे जर आलो तर तोच वार असता. तर 4 जानेवारीच्या ऐवजी आपण एक काम करूया, इथे तुमचं 5 जानेवारी पर्यंत जाऊया. कुठपर्यंत? 5 जानेवारी. 5 जानेवारी 1997 यामध्ये जर आपण विचार जर केला, 5 जानेवारी 1997 मध्ये तुमचा 7 दिवस मागे म्हणजे तोच वार येणे, रविवार येणे, हे डेफिनेटली क्लिअर आहे. देन त्यानंतर 5 वरून 4 तारखेपर्यंत येणे म्हणजे 1 दिवस मागे येणे म्हणजे काय होत आहे तुमचं? -1 म्हणजे शनिवार होत आहे. मग तुमचं शनिवार म्हटलं ते कधीच आहे रे यार? 4 जानेवारी 1997. पण आता 97 पासून आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे? 4 जानेवारीचा आहे, परंतु कधीचा? 2000चा. 2000 म्हटल्यानंतर काय होतंय तुमचं? यामध्ये 97 प्लस तुमचं 2000 म्हटलं तर +3 ना पुढे जात आहे. आणि इथं लीप इयर जरी 2000 असेल तरी 29 फेब्रुवारीचा तिथं दिवस येत नाहीये. +3 जर केलं तर तुमचं उत्तर काय येणार? मंगळवार. शनिवार +3 म्हटलं तर उत्तर काय येणार? मंगळवार. यानुसार तुमचं उत्तर येणे आवश्यक आहे. क्लिअर? मग ओके, मंगळवार, जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे तुमचं? बी ऑप्शन इज करेक्ट आन्सर. देन क्वेश्चन नंबर तुमचा 12वा बघा. मग आता क्वेश्चन 12 मध्ये बघितलं तर बघा, 5:34 तर या टाईपचा क्वेश्चन आपण ऑलरेडी डिस्कस केलाय. पुन्हा एकदा बघूया. एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, 30h मायनस कोण बरोबर 30h मायनस 11/2 मिनिट. ठीक आहे, 30 5 वाजून म्हणताय तर तुमचं किती? 30 गुणिले 5 मायनस काय होणार? 11/2 गुणिले काय होत आहे? 34. 30 गुणिले 5 म्हटलं तर किती होतात? 150 वजा तुमचा किती वेळा भाग चालला? 17 वेळा. देन त्याच्यानंतर इथे म्हणजे 34चे अर्धे करणे म्हणजे 17. म्हणजे इथं काय होतं तुमचं? लक्षात घ्या, इथे 100 काही होतं, मग 187. आता तुम्हाला इथे डायरेक्टली 11चं तुमचं 11ने जेव्हा जेव्हा आपण कोणत्याही संख्येला गुणतो 17, तर डायरेक्टली याचं एक ट्रिक आहे, लक्षात घ्या. 17च्या 17 या पद्धतीने इथे या दोघांची बेरीज करून ते लिहिणे म्हणजे 187 अशा पद्धतीने होत असते. यांच्यातला हा मॉडमध्ये रिव्हर्स म्हणजे तुमचा निगेटिव्ह मध्ये घेत नाही आपण, मॉडमध्ये घेतो म्हणजे येणारं उत्तर पॉझिटिव्ह मध्ये येते. म्हणजे 187 वजा 150 जर केलं तर उत्तर काय येतं तुमचं? 37. आणि जो की तुमचा पॉझिटिव्ह डिग्री राहते म्हणून तुमचा 37 जो काय आहे तुमचा ऑप्शन क्रमांक ए इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर? याच्यासाठी एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, 30h मायनस 11/2 मिनिट हा अत्यंत महत्वाचा आहे कोण काढण्यासाठी. ठीक आहे. देन नेक्स्ट जर विचार जर केला तर क्वेश्चन नंबर कोणता आहे तुमचं? 13 किंवा 13. क्वेश्चन 13 बघा. ठीक आहे, क्वेश्चन 13 मध्ये जर एम हे बी चे वडील आहे, जर एम हे कोणाचे? बी चे वडील, म्हणजे बी त्यांचा मुलगा किंवा मुलगी, एम वडील म्हणता येईल इथं प्लस घेऊया. देन त्याच्यानंतर एन ही सी ची मुलगी, एन ही सी ची मुलगी आहे. ठीक आहे, आपण एकदा कंडिशन घेऊ. एन आपण वाचलंच आहे, एन ही सी ची मुलगी आहे. ठीक आहे, इथं फिमेल याच्याबद्दल म्हणजे एन बद्दल बोलताय म्हणून सी ही एम ची मुलगी आहे. इथं बघा लक्षात घ्या, सी ही एम ची मुलगी म्हणजे इथं बरोबरीचं कारण यांच्यामध्ये रिलेशन. सी एम ची मुलगी म्हणताय तर तुमचं इथं मुलगी म्हटलं तर मायनस. दे त्याच्यानंतरचं बघा, मला सांगा इथे आपण पहिले काहीतरी वाचलं, सी ची मुलगी कोण आहे तुमची? एन, मग एन मुलगी. आणि देन त्याच्यानंतर तुम्हाला आता रिलेशन कोणाचं विचारत आहे तर बी चे एनशी नाते काय? बी चे एनशी नाते काय म्हणजे बी हा एनचा कोण अशा पद्धतीने जर विचार जर केला तर यांचा आपल्याला जेंडर माहित नाही, प्लस किंवा मायनस, म्हणजे आईचा भाऊ किंवा बहीण म्हणजे मामा किंवा मावशी, मामा किंवा मावशी अशा पद्धतीने तुमचं उत्तर मेंटेन होणार. डायरेक्टली मामा किंवा डायरेक्टली मावशी असं उत्तर काढता येणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजेच उत्तर काय येणार? ऑप्शन बी इज अ
करेक्ट आन्सर. क्लिअर मग ओके. देन त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 14 बघा. 14 एका रांगेत बघा हा क्वेश्चन जरा व्यवस्थित वाचले तरच तुम्हाला इथे डायरेक्टली उत्तरापर्यंत जाता येईल, नाहीतर थोडं कठीण जाणार आहे. तर बघा आता इथे एका रांगेत श्याम शेवटून दुसरा आहे, राम त्याच्या पुढे 3 विद्यार्थ्यांनंतर उभा आहे. ठीक आहे. श्याम शेवटून दुसरा आहे म्हणताय. शेवटून दुसरा म्हटल्यानंतर इथे पहिला 1 आणि देन त्याच्यानंतर सेकंड नंबरवर कोण आहे? श्याम. श्याम शेवटून दुसरा, देन त्याच्यानंतर काय म्हणताय? त्याच्या पुढे 3 विद्यार्थ्यांनंतर राम उभा आहे. 3 विद्यार्थ्यांनंतर म्हटलं तर 1 2 3 आणि चौथा कोण आहे? राम. ठीक आहे. अशा पद्धतीने आहे. देन त्याच्यानंतरचं बघा आपण जर इथं विचार जर केला, महेश हा रामच्या अगोदर 7व्या नंबर. मग आता इथे 1 2 3 4 5 आणि 6 आणि 7व्या नंबरवर कोण आहे? महेश आहे. ठीक आहे. इथपर्यंत झालं व्यवस्थित महेश. देन पुढं काय म्हणताय? महेशचे स्थान 9वे आहेत. मग हा इथं 9th असं आपण जर विचार केला 9वा. ठीक आहे. म्हणजे इकडे तुमचे किती जण असतील? 8 जण असतील. हा 9वा. 10 11 12 13 14 15 16 16वा रामचा सुरुवातीला. 18 19 20 21 आणि इथे काय होत आहे तुमचं? या पद्धतीने हा 9वा आहे ना. 9वा 10 11 12 13 14 15 16 देन त्याच्यानंतर इथं देन त्याच्यानंतर काय 17 18 19 20 आणि 21 अशा पद्धतीने तुमचं इथे उत्तर काय येणार? मग 21. जर आपण इथं टोटल रांगेतील मुले तुम्हाला विचारताय, टोटल रांगेतील मुले म्हटलं एकूण विद्यार्थी किती होता तुमचा? 21. या पद्धतीने उत्तर राहणार. व्यवस्थित जर डायग्राम जर आपण ड्रॉ जर केला तर डेफिनेटली उत्तरापर्यंत आपल्याला जाता येईल. इथं 16 17 18 19 20 आणि 21 5 स्थान तिथून मेंटेन करायचे होते. देन मग आता ऑप्शन क्रमांक कोणता? ए इज अ करेक्ट आन्सर. देन त्याच्यानंतरचा बघा आता क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 15 मध्ये सुद्धा तुमचं काय घड्याळाचा एक क्वेश्चन आहे. घड्याळाच्या क्वेश्चन मध्ये आता तुमचं थोडं वेगळ्या टाईपचा क्वेश्चन आहे तो, म्हणजेच कशा पद्धतीने त्याला सॉल्व्ह करायचा तो महत्वाचा पार्ट आहे. तर बघा घड्याळ दर अर्ध्या तासाला 1 टोल आणि जेवढे वाजतील तेव्हा म्हणजे जेवढे वाजणार तेवढे टोल, अशा पद्धतीने तुमचा तिथे एक क्वेश्चन आहे. तर हे 8:45 ते 8:45 म्हटलं तर काय होतं तुमचं? देन 9 कारण तिथला अर्धा तास गेलेलाच आहे. नंतर 10 नंतर 11 वाजेल, नंतर 12 नंतर 1 2 3 4 पर्यंत, कारण 4:45 म्हणताय. ठीक आहे. पण इथं लक्षात घ्या यांची जर टोटल जर आपण केला तर देन त्याच्यानंतर इथं झाले 19 30 42 43 45 48 आणि देन त्याच्यानंतर 52. यांची टोटल किती होत आहे? 52. तर मित्र जरा लक्षात घ्या, आपण जर इथे अर्धा तास म्हटलं तर यांच्या दोघांमधलं 1 यांचा 1 2 मग या पद्धतीने इथे 1 इथे 1 इथे 1 आणि देन 4.5चा अजून 1 म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 म्हटलं तर 8 जर प्लस जर केलं तर एकूण टोल किती बसतील? 60. या पद्धतीने तुम्हाला तिथे मेंटेन करणे आवश्यक होता. म्हणजे 60 म्हणजे कोणता? ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर मग ओके. देन नेक्स्ट आता बघा क्वेश्चन नंबर तुमचं 16. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 16 बघा. तर यामध्ये लक्षात घ्या मोहन शेखर अशा पद्धतीने सलीम आणि देन त्याच्यानंतरचं पुन्हा कोण आहे? दीपक. असे 4 व्यक्ती आहेत. मोहन सलीम दीपक शेखर आणि जुबेदा. शेखर जुबेदा. पुढं जर यांच्यामध्ये आपण जर विचार जर केला तर विषय कोणते आहे? इंग्रजी भौतिकशास्त्र, इंग्रजी भौतिकशास्त्र देन त्याच्यानंतर रसायनशास्त्र, गणित, रसायन आणि गणित अशा पद्धतीने मेंटेन होतात. ठीक आहे.
तर आता कोण काय वाचणार त्या पद्धतीने आता लक्षात घ्या. जर आपण इथे जर व्यवस्थित जर मेंटेन जर केलं, पहिले कोण आहे मोहन आणि शेखर, इंग्रजी व भौतिकशास्त्र. मोहन आणि शेखर, इंग्रजी व भौतिकशास्त्र, मोहन आणि शेखर, यामध्ये इथं टिक करूया. देन पुन्हा लक्षात घ्या त्याच्यानंतर काय म्हणताय, शेखर व सलीमने रसायनशास्त्र व इंग्रजी. शेखर व सलीमने रसायनशास्त्र व इंग्रजी. शेखर व सलीम रसायनशास्त्र व इंग्रजीत आहे रसायनशास्त्र. ठीक आहे. देन पुढे जर विचार जर केला, देन त्याच्यानंतर जुबेदा व मोहन गणित व भौतिकशास्त्र. जुबेदा व मोहन, जुबेदा व मोहन भौतिकशास्त्र व गणित, आणि मोहन सुद्धा भौतिकशास्त्र व गणित. ठीक आहे, या पद्धतीने आहे. त्यानंतरचं बघा आता पुढचं, दीपक व मोहनने रसायनशास्त्र व इंग्रजी. दीपक व मोहन, दीपक व मोहन रसायनशास्त्र व इंग्रजी. दीपक आणि मोहन, दीपक आणि मोहन रसायनशास्त्र व इंग्रजी. सर्वात कमी निवडलेला विषय कोणता? सर्वात कमी निवडलेला विषय बघा, लक्षात घ्या. इंग्रजी 4 जणांनी निवडला, देन भौतिकशास्त्र 3 जणांनी निवडला, आणि रसायनशास्त्र 4 जणांनी निवडला. म्हणजे गणितच तुमचा कमी निवडलाय. गणित किती जणांनी निवडलाय? तुमचं 2च जणांनी निवडलाय. म्हणजेच उत्तर काय येणार तुमचं? देन त्याच्यानंतरचा ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर मग? ओके. देन नेक्स्ट आता बघा, या टाईपचा क्वेश्चन आता जरा थोडं वेगळ्या पद्धतीने असं टिक क्रॉस मेथडनं तुम्हाला सोडवणे अपेक्षित होता. कधी कधी 2-2 क्वेश्चन विचारणार, आणि कधी कधी एकच क्वेश्चन याच्यावरचा देण्याचे चान्सेस सुद्धा राहू शकतात. म्हणून तो आपली स्पीड वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. क्वेश्चन पॅटर्न कशा पद्धतीने नाही, आपण प्रॅक्टिस लेवलमध्ये एवढं तुफान लेवलची प्रॅक्टिस करू, म्हणजे ऐन वेळेला म्हणजे तुमचं जेव्हा फायनल एक्झामला जाणार की तुम्हाला एकही क्वेश्चन तुमचं किंवा त्या पेपरपेक्षा लेंदी पेपर आपण जे घेत आहे त्यापेक्षा लेंदी पेपर येणार नाही, याची आपण पूर्ण खबरदारी या पेपर थ्रू आपण घेणार आहे. हे लक्षात ठेवा. तुम्ही निश्चित फॉलो करत राहा. डेफिनेटली तुम्हाला आगामी भरती तुमचा फायदा होणारच आहे. देन पुढे जर आपण जर बघितलं तर क्वेश्चन नंबर 17 बघा. क्वेश्चन 17 मध्ये आता डायग्रामेटिकल फॉर्मॅट आहे. क्वेश्चन 17. ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला या टाईपचा एक डायग्राम आहे. ठीक आहे. या पद्धतीने आहे डायग्राम. त्यामध्ये जर विचार जर केला तर लक्षात घ्या, आता इथे हा जो तुमचा डायग्राम आहे या पद्धतीने इथं, इथे आणि इथे हा जो डायग्राम आहे यापासून किती बनतात? 8 बनतात. कारण तुमचा 1 2 3 4 तर झालेच आहे. परंतु आता देन त्याच्यानंतरचा जर विचार जर केला, हा जो पार्ट आहे तुमचा 1 2 1 2 1 2 1 2 अशा पद्धतीने तुमचा हा जो पार्ट आहे याच्यापासून पूर्ण 8 बनतात. आणि देन त्याच्यानंतरचा विषय झाला, आता पुन्हा त्रिकोण कोणते आहे म्हटलं तर 1 2 3 आणि 4, म्हणजे हे वरचे 4 म्हटलं तर एकंदरीत या डायग्राम पासून किती तुमचे बनणार आहे? तुमचे 12 ट्रायंगल्स तिथे किंवा त्रिकोण इथे बनणार आहे. क्लिअर मग? ओके. देन या पद्धतीने ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. म्हणजे तुमच्या 17व्या क्वेश्चनचा आन्सर काय येणार? ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. देन क्वेश्चन नंबर तुमचं 18 बघा. आता हा अॅनालॉजीचाच क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 18 बघा. पहिल्यांदा एक आपण समजून घेऊया, देन त्याच्यानंतरचा आपण डायरेक्टली प्रश्नाकडे बघू. ठीक आहे. यामध्ये तुमचं इथे 12 4 1 आणि 7. ओके. देन त्यानंतर मध्ये काय तुमचं 6 या पद्धतीने इथे आहे. तर यावरून बाहेरचं इथं नेहमीच या पद्धतीने लक्षात घ्या, बाहेरचं काहीतरी समीकरण आतमधल्या सोबत लागणार. म्हणजेच काय होणार सांगा बरं?
जर आपण इथं जर लॉजिक जर वापरला तर 12 अपोजिट यांचा गुणाकार आणि देन इथल्या अपोजिट वरच्यांचा तुमचं काय होणार, त्यांचं बेरीज आणि हे दोघांनी डिवायडेशन मध्ये 12 गुणिले 4 किती होत आहे तुमचा, देन डायरेक्टली जर विचार जर केला तर 48 आणि इथं 1 अधिक 7 किती होत आहे 8, म्हणजे 8 छक किती होत आहे 48, म्हणजे उत्तर 6 मेंटेन झाला. तर डायरेक्टली आपण उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी आता बघा इथे जर विषय जर आपण या पद्धतीने क्वेश्चन मार्क कुठे आहे ते पाहून घेऊ. 9 3 8 9 3 आणि 8 देन त्याच्यानंतर खाली काय 12 आणि देन त्याच्यानंतर इथे क्वेश्चन मार्क आहे. आता मित्र क्वेश्चन मार्क मधली संख्या नाही आहे तर पण रिदम कसा लागत आहे बघा. हे डावी आणि उजवी बाजू जे काय आहे त्यांचा दोघांचा काय असते गुणाकार आणि देन त्याच्यानंतर भागाकारामध्ये काय असते मग देन खालच्या आणि वरच्यांचा जो ऑपोजिट आहे त्यांचा 12 प्लस x असा कन्सिडर करू आपल्याला क्वेश्चन मार्क, म्हणजेच उत्तर किती यायला पाहिजे मधली संख्या. जर आपण जर इथं विचार जर केला तर लक्षात घ्या 9 8 किती होते 72 आणि देन त्याच्यानंतर या 3 ला इकडे घेऊन या आणि पूर्ण अख्खा टर्म तिकडे जर याला इकडे जर आणले तर तुमचं तो तिकडे मल्टिप्लिकेशन इकडे डिवायडेशन आणि देन त्याच्यानंतर 12 अधिक काय होणार तुमचा x. आता हे एवढं तुम्हाला माहिती असायला मित्र, माहिती असणे आवश्यक आहे मित्र. हा पूर्ण टर्म तिकडे गेला तर गुणाकार जाईल तो तिकडचा इकडे, मग इथं काय होणार तुमचं किती वेळा भाग चालला 24 वेळा आणि देन त्याच्यानंतर 24 इकडे आहे जसा आहे तसा हा 12 इकडे प्लसचा इकडे येऊन काय होणार -12 बरोबर तुमचा x, म्हणजे x बरोबर किती यायला पाहिजे 12 तिथे उत्तर येणे आहे, जो की ऑप्शन क्रमांक 4 डी ऑप्शन इथं करेक्ट आन्सर आहे. जरा ट्रिकी होता, या पद्धतीने जरा विचार करणे अत्यंत आवश्यक होता. जर या टाईपचे क्वेश्चन जर विदिन सेकंद म्हणजे 20 सेकंदात जर उत्तर येत नसेल तर तुम्हाला पहिल्यांदा पुढे जाणे आहे, इगो हर्ट करणे आहे, नंतरच या क्वेश्चनकडे येणे आहे. क्लिअर ओके. देन नेक्स्ट जर आपण जर विचार जर केला तर क्वेश्चन काय क्वेश्चन नंबर 19. क्वेश्चन नंबर 19 डायसचा क्वेश्चन आहे. तर डायसच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला कसं या उत्तरापर्यंत जाता येईल जरा आपण एकदा पडताळणी करू. जसं फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 19 म्हणूया 19. तर क्वेश्चन 19 मध्ये काय म्हणते बघा. देन क्यूच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणते अक्षर असेल. आता जर पहिल्यांदा पहिले 2 डायग्राम जर आपण जर विचार जर केला तर या पद्धतीने आहेत. ठीक आहे, बंदिस्त या पद्धतीने आपण म्हणूया. 2 डायग्राम पहिल्यांदा काढून घेऊ आपण, त्याच्यानंतरच त्या उत्तरापर्यंत तिथं मेंटेन. तर इथे बघा QRT आणि देन त्याच्यानंतर तिथे काय तुमचं SRU. तर यामध्ये तुम्हाला आता बॅच मध्ये सर्व व्यवस्थित घेण्यात येते. मग आता इथे लक्षात ठेवा सॉरी. देन जर इथे जर विचार जर केला तर आपण क्लॉकवाईज आहे. इथला किती घटक समान आहे, एकच घटक समान आहे. कोण तुमचा R इथे आहे आणि देन इथेच आहे का देन. ओके, R तुमचा देन कॉमन आहे. मग तुमचा जो कॉमन आहे कॉमनच्या विरुद्ध जो मिसिंग पार्ट आहे तो येणार. परंतु इथे मिसिंग पार्ट आपण जेव्हा नंबरिंग नुसार 6 नुसार जर म्हटलं 5 जर मिसिंग राहिलं तर 5च्या अपोजिट आणि देन जे काही सेम आहे ते अपोजिट असते. परंतु याच्यामध्ये काय होणार लक्षात घ्या. आता क्लॉकवाईज डायरेक्शन फिरवावं लागेल. क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने जर फिरवलं तर इथं काय येणार Q आणि इथं T. मग या R पासून क्लॉकवाईज दिशेने जर फिरवलं तर S आणि इथं काय होणार तुमचा U. म्हणून Qच्या अपोजिट कोण आहे म्हटलं तर Qच्या अपोजिट कोणता येणार तुमचं, Qच्या अपोजिट कोणता. क्वेश्चन नंबर तुमचं काय इथे 19. Qच्या अपोजिट काय येणार तुमचं S. हा उत्तर तिथे येणे आवश्यक आहे. आणि ऑप्शन कोणता आहे मग ऑप्शन D इज अ करेक्ट आन्सर. यस, ऑप्शन D इज अ करेक्ट आन्सर. ठीक आहे. देन त्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर 20. क्वेश्चन नंबर 20 मध्ये हा पुन्हा एनालॉजीचा त्या पद्धतीने क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 20 मध्ये जर आपण विचार जर घेतला तर क्वेश्चन 20 काय म्हणतं बघा. ठीक आहे, क्वेश्चन 20 मध्ये SGSXFOI. तर यामध्ये तुमचा सिक्वेन्स काय लागतं, यापासून तुमचा +3 आणि देन यापासून तुमचा +4 अशा पद्धतीने +3 आणि +4 अशा पद्धतीने रिदम लागतं. म्हणजे इथे सुद्धा त्याच पद्धतीने रिदम लागेल. +3 जर आपण इथं विचार जर केला जर 13 + 3 म्हटलं तर P. देन I पासून +4 जर म्हटलं तर 9 + 4 मग 13 म्हटलं तर किती होत आहे M. देन S चा नंबर येईल तुमचा 19 अधिक तुमचं 3 म्हटलं तर 22 म्हटलं तर V.
देन टी म्हटलं तुमचं काय होणार +4 म्हटलं तर एक्स, आणि देन ईचं 5 नंतर 3 जर म्हटलं तर तुमचं काय होणार एच, आणि देन आरचं तुमचं काय +4 म्हटलं तर व्ही. अशा पद्धतीने PMV XHV असा ऑप्शन असणार. ऑप्शन 3 इज अ म्हणजे ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. यानुसार या टाईपचा क्वेश्चन तुम्हाला इथे मेंटेन करणे आवश्यक होता. रिदम काय लागत आहे +3 +4 +3 +4 अशा पद्धतीने रिदम तिथे मेंटेन होत आहे. ठीक आहे. देन मग आता देन त्याच्यानंतरचा जर विचार जर केला तर बघा क्वेश्चन नंबर 21 किंवा 21. क्वेश्चन 21 मध्ये जर आपण जर विचारात जर घेतला तर क्वेश्चन 21 काय तुमचं तर बघा आता. ठीक आहे. देन त्यानंतरचा स्टार 0 0, देन त्याच्यानंतर रिकामी जागा 0 0, रिकामी जागा 0 0 0 रिकामी जागा. ठीक आहे. यानुसार तुमचं तिथे मेंटेन होत आहे. तर बघा आता रिदम काय लागत आहे, देन स्टार नंतर 2 0, देन स्टार नंतर 3 0, देन स्टार नंतर 1 2 3 4 अशा पद्धतीने 0 किंवा तो वर्तुळ असं समजूया आपण. म्हणजे रिकामी जागेच्या ठिकाणी तुमचा स्टार, देन 0 स्टार आणि तुमचं देन या पद्धतीने ऑप्शन कोणता आहे तर तुमचा तो ऑप्शन तिथे मेंटेन होत आहे. स्टार 0 स्टार 0 अशा पद्धतीने ऑप्शन असणार. ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर. मग ऑप्शन सी इज काय ते तुमचं करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. ठीक आहे. देन त्यानंतरचं बघा आता क्वेश्चन नंबर तुमचं 21 नंतर 23. क्वेश्चन 23 जरा थोडं अटके आहे. याही टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात म्हणून तुम्ही या टाईपचे क्वेश्चन सुद्धा आपण इथे इंट्रोड्यूस केलेला आहे. ठीक आहे. तर बघा आता इथे तुमचा तो डॉटेड लाईन किंवा त्या पद्धतीने असं विचार जर केला तर आपण मी पहिल्यांदा सांगून देतोय बघा. जर आपण पहिला जर ट्रायंगल जर काढला तिथे, ठीक आहे, या पद्धतीने इथे जर ट्रायंगल जर काढला आपण प्रत्येकाला आपण असं जर जोडला, ओके, या पद्धतीने जर आपण जोडलं तर देन त्याच्यानंतरचा बघा आता इथे एक देन असा डॉट आहे, देन त्याच्यानंतर पुन्हा डॉट कुठे आहे, या पद्धतीने इथे डॉट आहे. तर यामध्ये जो सिक्वेन्स लागत आहे बघा, हा बाहेरचा डॉट तुमच्या डावीकडे एक एक स्थान हे होत आहे. बघ आता हा तुमचा इथे कुठं होतं 2 स्थान पुढे जात आहे उजवीकडे, आणि हा डॉट तुमचं 2 स्थान मागे येत आहे म्हणजे तुमच्या डावीकडे. या पद्धतीने रिदम चालत आहे. मग आता तुमचं शेवटचं 3ऱ्या नंबरचं 4थ्या नंबरचं उत्तर काढायचं आहे म्हणजेच तुमचं इथे रिदम काय लागायला पाहिजे बघा. आता पुन्हा एकदा आपण असा डायग्राम काढून घेऊ. ठीक आहे. जर यामध्ये जर आपण असं जर व्यवस्थित जर विचार जर केला तर बघा आता यामध्ये जर इथं व्यवस्थित आता शेवटचा तुमचा 3ऱ्या नंबरचा इथे तुमचा डॉट आहे, देन पुढं काय आहे तुमचं इथं डॉट आहे, देन त्याच्यानंतर काय होणार इथे तुमचं गोलचं त्या पद्धतीने राहणार. तर तुम्हाला मी पहिलेच सांगितलं की हा जो डॉट आहे तुमचं डावीकडे असं वळतं म्हणजे सेकंड याच्यावर तुमचा कुठं येणार 1 2 म्हटलं तर इथं येणार, देन हा कुठं जाणार 1 2 म्हटलं तर इथं येणार, नंतरचा हा 1 2 म्हटलं तर हा 3ऱ्या नंबरचा या पद्धतीने राहणार इथे, आणि हा 1 2 म्हटलं तर इथं काय होणार हा तुमचा असं गोल होतं की नाही 1 2 म्हटल्यानंतर 1 2 इथे येणार. ठीक आहे. म्हणून आता या टाईपनं आला म्हणजे हा काय होतंय तुमचं सांगा बरं, असं तुमचं रोटेशन क्लॉकवाईज फिरतंय आणि हा काय फिरतंय घड्याळच्या विरुद्ध दिशेने. हा जो पॉईंट आहे हा पॉईंट तुमचा इथे सरकणार 1 स्थान सरकत आहे म्हणजे तुमचं फायनल आन्सर काय आहे ना सांगा बरं. या पद्धतीने आपण जर मेंटेन जर केला तर बघा, ठीक आहे, जर हा तुमचा हा पॉईंट इथे जाणार म्हणजे इथे जाणार, देन त्याच्यानंतर 1 2 म्हटलं तर इथे सुद्धा तुमचा इथे डॉट लाईन. मग आता देन त्याच्यानंतर हा तुमचा डावीकडे असं या पद्धतीने फिरत आहे म्हणजेच उत्तर काय येणार मग सांगा बरं. जर हा इथे डावीकडे अशा पद्धतीने हा इकडे रोटेशन वाईज क्लॉक वाईज म्हटलं तर 1 2 म्हटलं तिथं काय येणार ते 0, देन
यामुळे तुमचं उत्तर काय येणार, ऑप्शन 4 इज अ करेक्ट आन्सर. इथं बघा रिदम काय लागत आहे, बाहेरचा एक 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 तुमच्या डावीकडे तुमचं एक स्थान वळत आहे आणि जो राऊंड आहे तुमचा तो क्लॉकवाईज दिशेने 2 स्थान पुढे जात आहे आणि ते तुमचा डॉट जो आहे तुमच्या डाव्या दिशेने 2 स्थाने मागे येत आहे. अशा पद्धतीने रिदम म्हणून तुमचा ऍक्च्युअल डायग्राम कोणता राहणार, ऑप्शन 4 इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर मग ओके. देन त्यानंतरचा बघा हा क्वेश्चन नंबर 23 होता. देन मग आता देन त्याच्यानंतरचा जर विचार जर केला तर ओके क्वेश्चन नंबर तुमचं 45चं. क्वेश्चन नंबर 45 मध्ये बघा, मथुराने एका महिला बचत गटात, ठीक आहे, या क्वेश्चन डायरेक्टली 45 आहे. तर 45 मध्येच बघा आता काय होणार, क्वेश्चन 45 मथुराने बँकेत किती म्हणता सांगा बरं. हा तर पहिल्या दिवशी म्हणजे अनुक्रमे पहिल्या 30, 35 आणि 40 अशा पद्धतीने आहे 40, ठीक आहे. म्हणजे तिसऱ्या चौथ्या दिवशी पुन्हा 45 अशा पद्धतीने मेंटेन. फेब 2016 म्हणताय, फेब कितीचा 2016. तर आता आपल्याला इथे एसएनचा फॉर्म्युला लागेल, आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. एसएन बरोबर काय फॉर्म्युला असते, एसएन बरोबर n/2 आणि n/2 ट्वाइस ऑफ ए प्लस n-1 इंटू डी असा तुमचा कॉमन फॉर्म्युला आहे. परंतु इथे लक्षात घ्या पहिला घटक तुमचा ए म्हणजे तुमचं 30, एन म्हणजे काय 5-5चा डिफरन्स आहे म्हणजे सॉरी एन म्हणजे किती, मग डी म्हणजे किती होतं 5चा डिफरन्स आहे म्हणजे 5. आणि देन फेब्रुवारी 2016 लीप इयर आहे. फेबच्या महिन्यात 29 दिवस म्हणजे 29 दिवस त्यांनी म्हणजे मथुराने बचत गटात ते पैसे टाकले असणार. म्हणजे एन बरोबर किती होतं 29. या पद्धतीने जर तुम्हाला उत्तर जर काढायचं आहे, यस 29 बरोबर सम ऑफ 29 यांचा बरोबर 29 भागीला काय होणार 2. आणि देन ट्वाइस ऑफ ए म्हटलं तर 2 गुणिला 30, 2 गुणिला 30 किती होत आहे 60. या पद्धतीने राहणार प्लस n-1 म्हटलं तर 29 वजा किती होणार 1 गुणिला काय होत आहे तुमचा डी म्हटलं तर 5. या पद्धतीने 29 भागीला किती होत आहे 2 आणि 60 अधिक 29 वजा 1 म्हटलं तर 28, 28 गुणिला 5 म्हटलं तर काय होणार तुमचं देन 140. आता का आपल्याला 28चा पाडा लवकर येत आहे का, त्यांनाही जर येत असेल तर तुमचं 5 ने गुणणे जेव्हा जेव्हा तुमचं आता इथं बघा 28 गुणिला 5 केलो की नाही, जेव्हा जेव्हा 5 न गुणतो याला अर्धे करून टाकायचे, याला 1 शून्य वाढवून टाकायचं. अर्धे करणे म्हणजे 14, कारण मला सांगा 5 म्हणजे 10 भागीला 2 हे मनातल्या मनात झालं पाहिजे. 28 भागीला 2 म्हणजे 14, 14 गुणिले 10 म्हणजे 140. या पद्धतीने राहणार. म्हणजेच उत्तर सांगा 29 गुणिला काय होत आहे इथे 200 भागीला किती होते इथे 2 म्हटलं तर 100 वेळा म्हणजे 2 शून्य इथं टाकलं तर किती, त्या महिन्यात एकंदरीत किती रुपये त्यांनी बचत केले असणार म्हटलं ते 2900 रुपये तुमचं बचत केलेले असणार. हे तुम्हाला फॉर्म्युला जरा माहिती असणे आवश्यक आहे, तरच उत्तरापर्यंत जाता येईल. अशा पद्धतीने आपण आजचा जो पार्ट 1चा लेक्चर आहे पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे, जो की क्वेश्चन नंबर 45 पर्यंत बघितलं आहे. मॅक्सिमम तुमचे रिझनिंगचे क्वेश्चन कंप्लीट झालेले आहे. याच्यानंतर मॅथ्सचे क्वेश्चन अत्यंत महत्त्वाचे राहणार तुमच्यासाठी. डेफिनेटली तुमचा येणारा नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही पाहाल अशी अपेक्षा करतो. आणि देन त्याच्यानंतरचं बघा इथे तुम्ही जर आपल्या व्हिडिओला म्हणजे तुमच्या चॅनलला जर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जाता जाता एकदा लाईक होऊ द्या जर ज्यांनी कोणी केले नसणार तर. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.